खंडणी प्रकरणातला आरोपी आणि बीड हत्या प्रकरणामध्ये आरोप झालेल्या वाल्मिक कराड पुण्यामध्ये आज पोलिसांना शरण आलाय। मात्र या शरण येण्यावरून देखील आरोप प्रत्यारोप होत आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आरोपीचं लाईव्ह सरेंडर बहुधा या पिढीनं पहिल्यांदाच वृत्तवाहिन्यांवर पाहिलं। म्हणजे एरवी पोलीस येतील म्हणून आरोपी लपून राहतो, पण वाल्मिक कराड प्रकरणात पोलीस आपल्याच कार्यालयाबाहेर आरोपीच्या सरेंडरसाठी येत असल्याची वाट पाहत होते। खंडणीतला आरोपी आणि संतोष देशमुखांच्या हत्येमागच्या मास्टरमाइंडचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता। अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सुद्धा पोलिसांच्या हाती काहीही लागलं नव्हतं, पण कराड सरेंडर करणार ही माहिती पोलीस खबऱ्यांना मिळाली, माध्यमांपासून अनेक नेत्यांपर्यंत सुद्धा पोहोचली। सकाळी 9 वाजेच्या दरम्यान वाल्मिक कराड आज सरेंडर करणार असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकते। 10 वाजेपर्यंत पुण्यातल्या CID कार्यालयामध्ये पोलीस तैनात होतात। 11:55 आरोपी वाल्मिक कराड हा स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मीडियात पोस्ट करतो। फरार झाल्यानंतरच्या इतक्या दिवसांनंतर आपला हत्येशी संबंध नसल्याचं कराड सांगतो आणि हा व्हिडिओ पोस्ट झाल्याच्या 10 मिनिटातच फिल्मी स्टाईलनं वाल्मिक कराडची गाडी CID कार्यालयामध्ये येते। आरोपीच्या या समर्पणावरून विरोधक टीका करतात, तर सत्ताधारी नेते या समर्पणाला कारवाईचं यश मानतात। आव्हाडांनी म्हटलंय की गुन्हेगारीचा हा कोणता नवीन पॅटर्न? UP बिहारमध्ये सुद्धा आरोपी अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत नसेल। आरोपी आधी व्हिडिओ प्रसिद्ध करतो, स्वतःला निर्दोष ठरवतो आणि मग पांढऱ्या शुभ्र SUV मधून स्टाईलमध्ये पोलीस कार्यालयात एंट्री मारतो। काय म्हणावं याला? अंजली दमानी यांनी म्हटलंय की दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं का? ही पोलिसांसाठी नामुष्की आहे। 17 तारखेला वाल्मिक कराडचा शेवटचा कॉल पुण्यात ट्रेस झाला होता आणि सरेंडर सुद्धा पुण्यातच झालं। ह्याचा अर्थ इतके दिवस आरोपी पुण्यातच होता। पुण्यात राहून सुद्धा पोलिसांना न सापडणं हे बुद्धीला पटण्यासारखं आहे का? राजकारणी त्यांना संरक्षण देत होते यात शंकाच नाही। बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। सरकारने पोलीस खात्याने फासे आवळायला सुरुवात केली, त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं। त्याच्यामुळं आता आपल्याला गत्यंतर नाही। पोलीस मुसक्या आवळून त्या ठिकाणी नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेलं बरं, या भावनेतनं त्यांना सरेंडर व्हावं लागलं। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे। या सगळ्यामध्ये सर्वात रंजक प्रतिक्रिया काही आरोपी कराड सोबत आलेल्या आणि काही त्याच्या समर्थनासाठी आलेल्या लोकांनी दिल्या। कराड सोबत गाडीमध्ये बसून जे सहकारी आले त्यांच्या उत्तरांचा कशाशी मेळ लागत नव्हता। कराड सोबत असलेल्या परळीचा एक नगरसेवक म्हणत होता की परवापासून मी कराडांसोबत आहे आणि परवापासून ते म्हणजे वाल्मिक कराड पुण्यातच आहे। दुसरा व्यक्ती सांगतो की आम्ही काल कराडांसोबत अक्कलकोटवरून पुण्यात आलो। परत हाच व्यक्ती 10 मिनिटांनी सांगतो की मी एकटा अक्कलकोटवरून आलो। मीडियाच्या बातम्या समजल्यानंतर आम्ही इकडे वाल्मिक कराडांसाठी जमलो। याच वेळी पत्रकारांना प्रश्न केला की तुम्ही गाडीत बसून सोबत आलाय, कुठून बसून आलात तुम्ही? तुमचं नाव काय? त्यावर उत्तर देण्यात आलं, माझं नाव शरद मुंडे, मी नगरसेवक आहे, कराडांवरचे आरोप खोटे आहेत। पुन्हा पत्रकारांना प्रश्न केला, नाही पण तुम्ही रात्री कुठे होतात? बीडची गाडी आहे, कुठून आलात आता? यावर समोरचा व्यक्ती काहीच उत्तर देत नाही। यानंतर कराड सोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारला जातो, तुम्ही सोबत कुठून आलात? त्यानंतर उत्तर आलं, आम्ही आता देवावरून आलोय। त्यानंतर प्रश्न विचारण्यात आला, कोणत्या देवाला गेले होते? उत्तर, आपलं कोणतं ते श्री स्वामी समर्थ कोणतं ते? मग यावर पत्रकारच म्हणतो, अक्कलकोटला? हो, अक्कलकोटला। यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्यात आला, रात्री तुम्ही अक्कलकोटवरून आलात का? त्यानंतर उत्तर आलं, हो, तिथूनच आलो। मग 8 दिवस कराड कुठे होते? ते 8 दिवस कुठे होते मला माहित नाही। पुन्हा पत्रकार विचारतो, मग तुम्हाला कराड कधी आणि कुठे भेटले? त्यानंतर उत्तर आलं, मला मंदिरात भेटले। कोणत्या मंदिरात? यावर तो व्यक्ती म्हणतो की कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले।
थोड्या वेळानं आम्ही अक्कलकोटवरून वाल्मिक कराड यांच्यासोबत आलो म्हणणारा हा व्यक्ती सांगतो की मी एकटा आलो, माझ्यासोबत कराड नव्हते. मीडियाच्या माध्यमातून कळालं ना आम्हाला, मीडियावर बातम्या पण येत होत्या ना. असं कसं करणार आहे? मनानं कसं कळलं आम्हाला? नाही, पण तुम्ही हाडाचे कार्यकर्ते म्हटलं तर तुम्हाला माहित असेल ना कुठे होता. नाही नाही नाही, काहीच माहित नाही, काहीच माहित नाही. देवाला गेलं ते एवढं माहिती होतं. तुम्ही गाडीमध्ये होता, काय झालं? गाडीमध्ये होता तुम्ही, बरोबर आलात मी त्यांच्या? देवदर्शनाला आलो होतो. नाही त्यांच्या बरोबर आलात तुम्ही? नाही 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 नाही, त्याच्यासोबत नाही, मी नाही आलो. पाठीमागे होता आम्ही हा. बघायला ते आलो. आरोपी आहेत का? प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.